कोल्हापुरात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटला। ट्रॅक्टरमधील वाहून गेलेल्या तिघांचा शोध सुरू। 4 जण सुखरूप असल्याची माहिती। कोयना धरणातून विसर्ग वाढवला। कृष्णा आणि कोयना नदीकाठी पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता। प्रशासनाला सतर्कतेचा इशारा। अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव। एकाच वेळी 6 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह। एका रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचंही निष्पन्न। जिल्ह्यात भीतीचं वातावरण। अहमदनगरमध्ये अपंगाचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर। रुग्णालयातून कुठलीही तपासणी न 3 जणांनी प्रमाणपत्र मिळवल्याची तक्रार। साताऱ्याच्या मायणी येथील हिम्मत देशमुखांच्या निवासस्थानी ईडीचं पथक दाखल। मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरण। गणेश मंडळांसाठी खुशखबर। मंडप उभारणीसाठी आता 5 वर्षांसाठी एकदाच मिळणार परवानगी। मंडप उभारणीसाठी परवानगी देण्याची प्रक्रिया येत्या 6 ऑगस्ट पासून सुरू होणार। चिपळूणमध्ये मानवी वस्तीत मगर। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मगरीचं रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडलं। नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण। हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार। ढगफुटी होऊन 10 जणांचा मृत्यू। 52 लोक बेपत्ता।